सातारा आणि माढा मतदारसंघावर देवेंद्र फडणवीसांचं विशेष लक्ष. फलटण, पाटण आणि सातारा शहरामध्ये सभा घेणार. मी पुरावे दाखवतो. आढळराव पाटलांनी निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला होण्याची तयारी ठेवावी. आढळरावांच्या आरोपानंतर अमोल कोल्हेंचं खुलं आव्हान. भाजपनं अजित पवारांना स्थानिक नेता करून टाकलंय. आमदार रोहित पवारांचा भाजपसह अजित पवारांवर निशाणा. इंदापुरात काल संध्याकाळी दरगाह मशीद चौकात आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या सभेसाठी पैसे दिल्याचा व्हिडिओ व्हायरल. प्रचारानंतर पैसे न दिल्याचा महिलांचा आरोप. फडणवीसांचा शाप लागणार नाही कारण ते मटण खाणारे ब्राह्मण. फडणवीस आणि आम्ही सोबतच मटण खाल्लंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची फडणवीसांवर टीका. चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी सांगलीमध्ये उद्धव ठाकरेंची सभा. सभेआधी उद्धव ठाकरेंनी गणपती मंदिरात दर्शन घेतलं. पुण्यातल्या अट्टल गुन्हेगारांची पुन्हा परेड. निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांकडून खबरदारी. कराड चिपळूण राज्य महामार्गावर गॅस टँकरचा अपघात. अपघातानंतर गॅस गळती झाल्यानं परिसरात धुराचे लोळ. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातली घटना. अग्निशमन दलाकडून गॅस गळतीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू. यानंतर विदर्भामध्ये नेमकं काय घडतंय जाणून घेऊया. गेल्या 2 दिवसांपासून भंडाऱ्याच्या तापमानात वाढ. आज भंडाऱ्याचा पारा 42°C. बुलढाणा जिल्ह्यात डीजे वाजवण्यावर बंदी. ध्वनी प्रदूषण आणि आक्षेपार्ह गाणं वाजवल्यामुळे दंगल सदृश परिस्थिती निर्माण होत असल्याच्या घटना रोखण्यासाठी बुलढाणा पोलिसांचा निर्णय. बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 22 डीजे धारकांवर कारवाई. 75 डेसिबलपेक्षा जास्त आवाज असल्यानं कारवाई. पोलीस अधीक्षक सुनील कडासनी यांची माहिती. ट्रेलर आणि ट्रकचा भीषण अपघात. दोघांचा जागीच मृत्यू. 3 जण गंभीर जखमी. 70 बकऱ्यांचाही मृत्यू. यवतमाळच्या उमरी सायखेडा इथं अपघात झाला. अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा चुराडा. मुंबईहून नागपूरच्या दिशेनं जाताना वाशिमजवळ समृद्धी महामार्गाजवळ उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. हिंगणघाटमधील चिचघाट गावामध्ये पाणी टंचाई. पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना सामना करावा लागतोय. 2 किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय. पाणी टंचाईकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप. शाळांच्या नवीन वेळापत्रकाला नागपूरमधील स्कूल व्हॅन संघटनेचा विरोध. नवीन वेळापत्रकामुळे मुलांना शाळेत नेण्यासाठी अतिरिक्त स्कूल व्हॅन लागणार. त्यामुळे स्कूल व्हॅनचा तुटवडा होऊ शकतो. स्कूल व्हॅन संघटनेनं भीती व्यक्त केली. वेळापत्रकात बदल करण्याचीही मागणी केली. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात 53,000हून अधिक मतदार मतदानापासून वंचित. मतदारांना हक्क मिळालाच पाहिजे अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागू. विरोधकांचा इशारा. या प्रकरणाची माहिती घेऊन देऊ. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात काय घडामोडी घडतायत पाहूया. तानाजी सावंतांसारखा भ्रष्ट मार्गाने आम्ही पैसा मिळवला असता तर आज भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेलो असतो. पण आम्ही इमानदार आहोत त्यामुळे कोणालाही न घाबरता इथे उभे राहिलोय. ओमराजे निंबाळकरांची तानाजी सावंत यांच्यावर टीका. आमच्या कामाची जगानं दखल घेतली. आम्ही टाळ्या आणि थाळ्या वाजवत बसलो नाही. अंबादास दानवेंची टीका. तर भाजप नेत्यांना मानसिक तपासणीची गरज असल्याचंही वक्तव्य. जालन्याचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवेंच्या कुटुंबाचा डोर टू डोर प्रचार. रखरखत्या उन्हात दानवेंच्या पत्नी, कन्या आणि सुनेकडून प्रचार सुरू. परभणीच्या मानोली गावात 2 जणांनी विषारी औषध प्राशन केलं. विहिरीचं काम मजुरांऐवजी जेसीबीच्या साह्यानं केलं जात असल्याचा आरोप. या प्रकरणी ग्राम रोजगार सेवक, सरपंच आणि इतर दलालांवर कारवाई करण्याची मागणी. धाराशिवमध्ये अवैध पिस्तुलासह एकाला स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं. कळंब तालुक्यातील शेळका धानोरा इथे पोलिसांची कारवाई. शरद पवार असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव. उत्तर महाराष्ट्रातल्या घडामोडींवर एक नजर टाकूया. नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीच्या उमेदवार भारती पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल. नाशिकमध्ये महायुतीचं जोरदार शक्तीप्रदर्शन. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भारती पवारांचं देवदर्शन. चांदीचा गणपती, कपालेश्वर मंदिर आणि काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतलं. वडिलांचं छत्र हरपलं तेव्हापासून भारती पवारांचा संघर्ष सुरू. त्यांचा नक्कीच विजय होईल. केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवारांच्या मातोश्रींचं भावनिक आवाहन.
शिवसेनेच्या हेमंत गोडसेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन. इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवीपासून नाशिक शहरापर्यंत महाविजय रॅली संपन्न. मोठ्या संख्येनं कार्यकर्त्यांचा सहभाग. पूर्ण ताकद लावून नाशिकमधून हेमंत गोडसेंना निवडून आणू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार. नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या स्नुषा भक्ती गोडसेंनी पूरक अर्ज भरला. हेमंत गोडसेंच्या अर्जात काही अडचणी आल्यास भक्ती गोडसे पर्याय असतील. शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते. त्यांनी महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे. मात्र ते नगरमध्येच 5 ते 6 सभा घेत आहेत. त्यामुळे त्यांनी पंतप्रधानांवर बोलावं हे हास्यास्पद. सुजय विखेंचा शरद पवारांना टोला. शरद पवारांनी मोदींच्या सभांवर टीका केली होती. ठाकरे गटाचे नेते विजय औटी यांचा लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार सुजय विखेंना पाठिंबा. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत औटी यांच्याकडून भूमिका जाहीर. निलेश लंकेंना आपल्याच तालुक्यातून धक्का. 7 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नंदुरबारमध्ये सभा. भाजपच्या नंदुरबारच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा. महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सभेची जय्यत तयारी सुरू. आणि यानंतर कोकण किनारपट्टीमध्ये नेमकं काय घडतंय तेही जाणून घेऊया. पालघरमधून भाजपचे विद्यमान खासदार राजेंद्र गावितांचा पत्ता कट. विलास तरे किंवा डॉक्टर हेमंत सावरा यांच्या नावाची चर्चा. उद्या मोठं शक्तीप्रदर्शन करत भाजप अर्ज दाखल करणार. कोकण रेल्वेच्या माजोर्डा मडगाव विभागादरम्यान 28 दिवस ब्लॉक. गोवा राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महामार्गावर मडगाव बायपाससाठी गर्डर्स बसवण्याच्या कामाला आजपासून सुरुवात. 29 मे पर्यंत हे काम चालू असेल. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यातील AR उंडरे शाळेला प्रशासनानं अंतर्गत वादामुळे कुलूप ठोकलं. मात्र विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात असल्याचं म्हणत महाराष्ट्र दिनी व्यवस्थापकीय समितीनं गेटच्या बाहेर ध्वजारोहण केलं. 3 मे रोजी रत्नागिरीमध्ये अमित शहांची सभा. गोपटे जोगळेकर मैदानावर सभा. सभेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये काही बदल. सभेची जय्यत तयारी सुरू. आणि यानंतर मुंबईमधल्या घडामोडींवर एक नजर. ठाण्यातून नरेश मस्केंना उमेदवारी दिल्यानं नवी मुंबईतील भाजप कार्यकर्ते नाराज. संजीव नाईक यांना उमेदवारी न दिल्यानं पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. शिवसेना उमेदवार नरेश मस्केंसाठी काम न करण्याची कार्यकर्त्यांची भूमिका. ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि महायुतीतले नेते कार्यकर्ते शक्तीप्रदर्शन करणार. महायुतीचे उमेदवार अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी शिवतीर्थ इथे राज ठाकरेंची भेट घेतली. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारही यावेळी उपस्थित. कल्याण डोंबिवलीचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदेंच्या विजयासाठी मनसेचा पुढाकार. 12 मे रोजी राज ठाकरे कल्याणमध्ये सभा घेणार. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेश मस्के आणि श्रीकांत शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली. मुंबईच्या अंधेरी पूर्व इथल्या पंप हाऊस परिसरात बंद असलेल्या दारू दुकानाला आग. सकाळी 8ची घटना. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी 1 तासामध्ये आगीवर नियंत्रण मिळवलं. डोंबिवलीतील प्रवाशाचा दिवा मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान गर्दीमुळे रेल्वेतून पडून मृत्यू. डोंबिवली पश्चिमेतील नवापाडामधील श्रीधर म्हात्रेवाडीमध्ये राहणाऱ्या राहुल अष्टेकर यांचा मृत्यू. रेल्वेच्या गलथानपणामुळे मृत्यू होत असल्याचा प्रवाशांचा आरोप. मुंबईच्या कुर्ला इथल्या भावा रुग्णालयामध्ये परिचारिकांचं कामबंद आंदोलन. महिला रुग्णानं नर्सला मारहाण केल्यानं कामबंद आंदोलनाची हाक. संबंधित महिला रुग्णावर कारवाईची मागणी. मुंबईतील मेट्रो 3च्या कामासाठी बंद केलेले रस्ते MMRC येत्या 15 दिवसात खुले करणार. हुतात्मा चौक, वरळी, दादरमधले हे रस्ते असून यामुळे वाहनचालक, प्रवासी आणि पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. मुंबई कोस्टल रोडवर आता आठवड्यातील 7ही दिवस प्रवास करता येणार. सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत प्रवास करण्याची मुभा. मात्र थडानी जंक्शनचा प्रवेश सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते संध्याकाळी 5 पर्यंतच खुला असेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.